I have had an opportunity to write. 4 books are on subject called intellectual property right, which was optional subject, and as I mentioned, inspiration from INS. Something to exceptional, like today you are doing collecting the books, and that is an exception. So that is an inspiration. 2 books are not on law, but in Marathi, which is also an inspiration from INS to give back to the society. The book was basically published there in Raj Bhavan and received messages from the governor of Maharashtra for book called G.I. Manamkar. मराठीमध्ये लिहिले ते आणि त्याच्या मागचा उद्दिष्ट होता GI जो कम्युनिटीचा राईट आहे, सामूहिक राईट आहे, त्याला तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट होतं, ध्येय होतं. तो तिथून प्रकाशित झाल्यामुळे अधिक प्रकाशित झाला आणि त्याच्यावर सर्वात जास्त काम करण्यासही प्रेरणा INS मधूनच मिळाली होती. रादर मी सर्वात पहिले सुरुवात करणार होतो की मी स्वातीचे आणि सर्वांचे आभार मानणार आहे. पहिलेच दरवेळेला इथून गाडीतून जाताना बाहेरनं नमस्कार करायचो INSला. आज या ज्ञान मंदिरात येऊन 3 देवतांना नमस्कार केला आणि एक देव वरतून पाहतोय, तो सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे देशमुख सर, ज्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना याच वास्तूमध्ये 2005 ला दिली. ज्या पुस्तकाचं नाव होतं इंटरनॅशनल इकॉनॉमिक लॉ, आणि तोही ऑप्शनल सब्जेक्ट होता जो इंग्लंडमध्ये मी शिकून आल्यानंतर इथे पोहोचला पाहिजे, WTO पोहोचला पाहिजे ही तळमळ होती. आणि सरांबरोबर गप्पा मारत 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 तो पुस्तक तयार झालं होतं. ते आत्ताचं G.I. मानवकर आणि 6वं जे पुस्तक लिहिलं ते आईवर लिहिलेलं होतं, ते हिंदू स्मृती. माझ्या आईने खूप कष्ट करत आम्हाला घडवलं आणि साने गुरुजींनंतर मला वाटतं काही कमी प्रेरणा निर्माण झाली, ती एक्सेप्शनल थॉट होता आणि तो व्यक्त करावा असं वाटलं मागच्या वर्षी आई गेल्यानंतर. तर ते हिंदू स्मृती म्हणजे प्रेरणा पण कशी होत गेली. आयलेची तर प्रेरणा होतीच होती, त्याच्यातनं देशमुख सरांची, जोशी मॅडम यांची आणि आलिया सरांचं, म्हणजे ह्या लोकांकडे बघितलं असं वाटतं की कानेटकर सर, आलिया सर, तुमच्या लोकांना तरी कंपल्सरी अटेंडन्स होता. आमच्या वेळेला आमची मुलंच कडेला बसलेली असायची. म्हणजे आज आमचा अटेंडन्स नाही, पुढच्या वर्षी आहे, त्यावेळेस त्यांनी साठवून ठेवायचं आहे. परंतु माझं लग्न झालं तरी सुद्धा आलिया सरांनी काढलेला फोटो माझ्या रूममध्ये आणि माझ्या बायकोनी प्रेरणा ते माझ्या मुलाला सांगायचं तू यांच्यासारखं हो असं. एनिवे, तर ह्या लोकांकडे बघून प्रेरणा तर मिळालीच मिळाली, पण भीती पण वाटली. ते खरं सांगतात, 24 वर्षापूर्वी ही मंडळी जशी होती तशीच आहे आणि आम्हाला आता 24 वर्षानंतर कसं व्हायचं हा प्रश्न. सरांनी सांगितलं हे गेलंय, पण कानेटकर सर बापरे, ते तरी सुद्धा ही छोटीशी सुरुवात आहे. 6 पुस्तक आहेत. सर, पुढच्या वेळेस तुमच्या आशीर्वादांनी अजून जास्त लिहिण्याची प्रेरणा मिळावी. आणि त्यावेळेस सुद्धा जोशी मॅडम यांचे पुस्तक वाचायचो आणि ती समरी वगैरे करायची. या पुस्तकांना एक्सेप्शनल होते. ते सुरुवातीला IPR 2002ला भारतात आल्यानंतर सर लिहायला सुरुवात केली. आता 2023ला मला वाटतं कंपल्सरी झालाय, तर तो उपयोग होईल. टायटल सुद्धा समर्पक होते. त्यातली 2च पुस्तकं दिली, 4 पुस्तक दिली नाही. त्यामध्ये सुद्धा कदाचित देवाची चांगली इच्छा आहे किंवा संधी असेल, पुढच्या वेळी जेव्हा कराल तेव्हा 4 पुस्तके परत येऊन बघायची संधी मला मिळेल. तर ती पुस्तकं अतिशय साध्या सोप्या भाषेत दिली, पण प्रॅक्टिस असल्या कारणाने खूप सुंदर उदाहरणं त्यात टाकली आहे. G.I. मानवकर, आता खाडे सर बोलले, सर मी कोकराझारला 21 G.I. केले सर मी बोडोलँडचे, आणि म्हणजे हा दुसरा कनेक्ट माहीत नव्हता, तो INSने परत कनेक्ट केला. महाराष्ट्रात मध्ये आपण 56 G.I. केले. कम्युनिटीसाठी काम केलं पाहिजे, देशमुख सरांनी प्रेरणा दिली होती आणि त्यामुळं 56 पुणेरी पगडीपासून झालेला प्रवास आज आपल्याला कदाचित माहीत सुद्धा नसेल. जिथे सर्वात जास्त आत्महत्या होतात त्या विदर्भामध्ये अमरावती अकोल्यामधलं पिंपळीपासनं ते छनापर्यंत, तो छना जिथे खारपण पट्टा बनला जातो, नैसर्गिक भूखंडातनं तिथं निर्माण झालेली जी वातावरण इथं फक्त
फक्त आणि फक्त क्षारयुक्त जमीन आहे आणि तिथेच फक्त चना निर्माण होऊ शकतो आणि तो शेतकऱ्यांनी तो निर्माण केलाय, त्यालाही थोडा वेळ लागतो आणि अशा करून त्यातनं त्यांना प्रीमियम प्राइस मिळालं पाहिजे. या सगळ्या भावनेने पुस्तकं आधी सुरुवात झाली होती, ती एका वेगळ्या टप्प्यावर आली आणि आपण समाजासाठी काय करू शकतो ही जी प्रेरणा आयलेस मधनं मिळाली होती, त्यातनंच खरं पुस्तक प्रवास सुरू झाला आणि तो असा एका वेगळ्या टप्प्यावर आलाय आणि आजच्या मितीला महाराष्ट्र ऍग्रिकल्चर GI मध्ये भारतामध्ये क्रमांक 1 वर आला आणि खडे सरांनी सांगितलं आता भारतामध्ये ट्रायबल GI सुद्धा आपण सुदैवाने मला सौभाग्य मिळालं, तो सुद्धा भारतामध्ये ट्रायबल GI 1 नंबरवर आणू शकलो. ती प्रेरणा सुद्धा इथूनच आहे. पण आज मी ही संधी साधून घेतो, पण परदेशात शिकायला होतो आणि WTO ला 9 वेळेला रिप्रेझेंट केलं भारतातून, अगदी कॅन्कून पासून आताच्या अबुधाबी, आणि त्यामुळे ग्लोबल सिनेरिओ माहिती होता. चीनमध्ये 13,000 GI आहे, युरोपमध्ये 59,000 GI आहे आणि आपल्या देशात फक्त 643 GI आहे. मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची, हे पुस्तक माझ्याकडनं ज्यांना पाहिजे त्यांना फ्री देईल, पण प्रत्येकाने किमान लॉयर मंडळी आहेत, हा लॉचा विषय आहे, कम्युनिटीसाठी राईट्स आहेत, मराठीत लिहिलेलं आहे, शॅम्पेनचं सक्सेस स्टोरी त्यामध्ये लिहिलेली आहे, ज्याला GI मिळाल्यानंतर जगभरात ते शॅम्पेन गेलं आहे. स्कॉच विस्कीची स्टोरी लिहिली आहे की स्कॉच विस्की 2 दिवसाला $15,000 पेक्षा जास्त फक्त टुरिझम मधनं कमवतात ते. तोच प्रस्ताव मी आता आम्ही घेऊन चाललोय की हेरिटेज ड्रिंक पार्क तिथे कशी करायची आसाममध्ये, तिथे कोकराझारला मानस नॅशनल पार्क मध्ये. हे प्रत्येकाला माझ्याकडनं फुकट हा शब्द चुकीचा नाही, परंतु GI वाढवण्यासाठी कमीत कमी ते 50 जण असतील, प्रत्येकाने 10 GI साठी जर काम करू शकलं, त्या पुस्तकातून प्रेरणा मिळेल तर 6,000 होईल, चीनच्या निम्मे तरी होईल. तर आजच्या या मितीला मला आनंद वाटेल की ज्यांना कोणाला हे पुस्तक पाहिजे त्यांनी स्वातीकडे नाव द्यावं, मी त्यांना ते घरपोच करेन. एक सोशल मॉरल कमिटमेंट करता आली तर बरी होईल की अजून 10 प्रत्येक 30 किलोमीटरवर एक GI होऊ शकतो. पुण्यातनं आपण 4 केले, पुणेरी पगडी, आंबेवर तांदूळ, पुरंदरचं अंजीर आणि त्याचबरोबर चौथा आता हापूस जुन्नरचा. कोणाला माहितीच नसेल जुन्नरला हापूस होता 350 वर्षापूर्वी. जुन्नर हापूस म्हणजे वास्तवात तिथे हापूस बाग नावाची बागच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडील शहाजी महाराजांनी तिथले त्यावेळेसचे आदिलशाह आणि औरंगजेब यांचा मलिक अंबर नावाचा सरदार होता, त्याच्या नावाने तिथे सुरू केले. आजही ते अंबर महल तिथे आहे आणि आजही तिथे 150 वर्षाची हापूस झाड आहे. म्हणजे हापूस आपल्याला फक्त कदाचित देवगड किंवा रत्नागिरी, मी रत्नागिरीसाठी सुद्धा काम केलं, पण वलसाडला पण हापूस आहे, धारवाडला पण हापूस आहे, जुन्नरला पण हापूस आहे. पण आपण हे प्रोटेक्ट करू शकलो नव्हतं, पण आता ती प्रोटेक्ट झालेलं आहे आणि त्यामुळं आपला लिगल राईट तिथं सुरू होतो की आपलाच आपला आहे. असा हा तो त्या पुस्तकात मांडण्याचा प्रवास होता. परत प्रश्न खरं एकच होता, उत्तर एका वाक्यात दिलं होतं, पण त्याला समर्पक असं पुस्तकात काय करायचं ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेरणा आयलिसची आहे, सुरुवातच म्हटलं हे मंदिर आहे आणि खऱ्या अर्थानेच म्हणजे मी खरं आता भाऊक झालो होतो. शेवटचं मी इथे आलो होतो, देशमुख सर गेले होते आणि त्यांना मी श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे घेतला. 3 दिवसानंतर 2000 म्हणजे ऍक्च्युली तारखा आणि हे पाहिलं तर त्यांचे 2 तारखा लक्षात ठेवण्यासारख्या होत्या. 29 डिसेंबरला सरांचा वाढदिवस असतो आणि खूप दिवसांपासून राहत तो विचार पण नंतर पुढा झालाय की त्यांच्या नावाने एक जरूर अशी व्याख्यानमाला सुरू करायची. अनेकांना अनेक त्यांच्या आठवणी आहेत, पण एक चांगला शिक्षक काय असतो, चांगली प्रेरणा विद्यार्थ्यांना कशी मिळू शकते आणि अनेकांना जे हॉस्टेलमध्ये राहतात तेव्हा त्यांना इथे आवाज दिल्यावर तिथे कसं गप्प बसायचं हे त्यांचं अनेक दहशत काय होते. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा विचार आहे. याच्यावरही तुमचं विचारमंथन करा, चांगले व्याख्याते आपल्याला मिळाले तर आपण तो विषय सुरू करून आजचा हा आपला कार्यक्रमाला एक पुढे काय मी 2 सांगितलं. एक स्वातीला सांगितलं की 4 पुस्तकं अजून आहेत, तर ते पुढे डिस्प्ले करणार असेल तर परत मी येईल. म्हणजे दुसरं व्याख्यान मला सुरू करू शकलो तर आपल्याला आजच्या काळामध्ये अशा काही प्रेरणादायी व्यक्तींचं इतरांना पोचवता येईल. रादर
माझ्या मनात आता मगासपासून 2 पुस्तक आले. इंदू स्मृती आईवर दिलं होतं, ही सुद्धा ILS माझं सेकंड आहे. आता ILS स्फूर्ती नावाचं पुस्तक लिहिता येईल का आणि देशमुख सरांवर दुसरं पुस्तक लिहिता येईल का हा विचार सुरू झाला. कदाचित पुढच्या वर्षी ते पुस्तक तयार असावे अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो.